भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, पावलो हे संग सुखयाचे, सुखाम्हा झाले धरितायाचा संग, पळाले उद्वेग सांडोनिया. तुका म्हणे सुख बहु झाले जीवा, तुका म्हणे सुख बहु झाले जीवा, घडलिया सेवा विठोबाची, सुखाम्हा झाले धरितायाचा संग, पळाले उद्वेग सांडोनिया. पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची, दुसरे चरण संतांची त्यांच्या पादारे कथिता विस्तारू, पादारे कथिता विस्तारू. दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची, पादारे कथिता विस्तारू, पादारे कथिता विस्तारू. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुकात्मरूप गणेशू केलिया स्मरण, सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण, श्री गुरूंचे ते नमस्कारोनी. आता माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा. समचरण सरोजम सांद्रनीलांबुदावम, जगरणीत पाणी मंडणं मंडणानां. तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं, सदय धवलासं विठ्ठलं चिन्तयामि. कर्पूरगौरं करुणावतारं, संसारसारं भुजगेन्द्रहारं,
सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नमो ज्ञानेश्वरा 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 देवा उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अगत्रय जननी देवाची नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अगत्रय जननी देवाची नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवांचे मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागे सेवक झालो 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 तुमच्या लागलो निज चरण तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरण तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा याहुनी करावा उद्वेग सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा याहुनी करावा वेरा सेवे लागी सेवक झालो अहो स्वामी
प्रस्तुत प्राप्त सेवेचं कारण आपल्या सर्वांना श्रुत आहे. प्रतिवर्षी संपन्न होणारा आपला हा नामयज्ञ, त्या नामयज्ञातली आजची कीर्तनरूपी सेवा माझ्या परमभाग्यानं आलेली आहे. एकच उणीव भासते ती महाराजांची, समोर बसलेले असायचे आणि अजूनसुद्धा तो चेहरा जात नाही बरं. असो, ते आहेत या भावनेनंच आपण, कारण न जायते न म्रियते नायम त्वा भविता या अजो नित्य शाश्वत पुराणो न हन्यमाने ते हन्यमाने शरीर. शरीर गेलं तरी आत्मा जात नाही, अमरत्व आहे. असं निरूपणाकरता जो घेतलेला अभंग आहे, देऊचे प्रसिद्ध संत जगद्गुरु तुकोबर आहे, आपली साधन निष्ठा सांगतात. आपण जे साधन करतो ना, त्या साधनावर आपली काय पाहिजे? निष्ठा पाहिजे. निष्ठा पाहिजे. आणि ती इतकी पाहिजे, देह जाओ अथवा राहो, बस. मग ते साधन सामान्य जरी असलं तरी देवापर्यंत नेल्याशिवाय राहत नाही. केवळ आणि केवळ गुरूंच्या मूर्तीचा अनुग्रह घेतला. कोणी मातीचा द्रोण केला. ज्ञानोबा राहिले तर मातीचा द्रोण आहे. प्रत्यक्ष गुरूंची भेट नाही, पण निष्ठा एवढी आहे की बाण मारताना त्या पुतळ्याला विचारायचे, गुरुजी बाण मारू का, गुरुजी असं धरू का, आता सोडू का, आणि तो लक्षावर जाऊन लागायचा. कुठे लागायचा? लक्षावर. इतका धनुर्धर श्रेष्ठ झाला की जी विद्या प्रत्यक्ष गुरुनी अर्जुनाला दिली नाही ती त्याला प्राप्त झाली. कशाचा परिणाम? गुरुनिष्ठेचा. निष्ठा सांगायला निष्ठेचा परिणाम. आता निष्ठा सांगायला म्हणजे महाराज गेले, निष्ठा बी गेली म्हणून सांगायला. तर त्यांचं कार्य जोमानी चालवा. ते गेले नाहीत, ते पाहतात आपल्याकडे. सद्गुरू कधी जात नाहीत. माझ्या गुरुनी मला फक्त मस्तकावरच हात ठेवलाय. तिसरीला असताना. कितवीला असताना? तिसरीला असताना. निष्ठा एवढी ठेवली की साध्याच आणि साधनाचा अभ्यास करायची गरजच वाटली नाही. सर, अभंग येताना पाठ करायचं आणि मग इथे येऊन बोलायचं, काय अडचण नाही. काय सांगाल मी? निष्ठा आहे. मातीचा द्रोण तुम्हाला विद्या देतो का? नाही देत. पण निष्ठा जर असेल तर प्रत्यक्ष देवच या भावनेनं का पुतळा देणार नाही? अवघे ब्रह्मरूप रीता नाही ठाव, मग प्रतिमा तो देव कैसा आहे. मग प्रतिमा देव कसा नाही? जर ब्रह्मरूप, अवघ ब्रह्मरूप असेल, जगत ब्रह्मस्वरूप असेल, तर मूर्ती त्यातनं वेगळी असेल का? असू शकत नाही. अवघे ब्रह्मरूप रीता नाही अभंग. काय? विठ्ठल जळी स्थळी भरला. अभंग म्हणायचे नाही, अनुभूती घ्या. रीता ठाव नाही उरला. अभंग पाठ करून चालेल का? अनुभूती आहे. आता बसलेत कोण? भाव काय? गुरु बसलेत काय? पुतळा मानतायत? गुरु बसलेत का पुतळा मान? पुतळा नाही. आमच्या दृष्टीनं माती आहे, त्यांच्या दृष्टीनं माती नाही, ती गुरु आहेत. म्हणून अशी विद्या प्राप्त झाली की भुंकणाऱ्या कुत्र्याचा साधनेत व्यत्यय येऊ नये म्हणून सर जिभेसारख्या नाजूक इंद्रियाला इजा न होता बाण मारून फक्त तोंड आवाज बंद करायचा. ही भारतीय संस्कृती आहे, भारतीय धनुर्विद्या आहे. कुत्र्याला जखम बी झाली नाही पाहिजे आणि बाण तरी मारायचा आहे, आणि तोही कुत्र पाहून नाही, आवाजाच्या दिशेने. कशाच्या दिशेनं? आवाजाच्या दिशेने. आणि तो बाण असा मारायचा की कुत्र्याला जखम झाली नाही पाहिजे. आणि जिभेसारख्या इंद्रियाला ते अत्यंत नाजूक आहे. इतकी कला प्राप्त झाली. कशाचा परिणाम? निष्ठेचा परिणाम. बरोबर. सद्गुरूंच्यावर निष्ठा ठेवा दादा, देवावर निष्ठा ठेवा. आणि या दोन्हीवर निष्ठा नसेल तर माणूस म्हणून जगण्यात काय अर्थ नाही.
मी थोडंसं इथं जरा शांत वृत्तीनं बोलालोय, तेवढा शांत मी नाही. कारण वातावरण शांत आहे म्हणून शांत बोलायला लागलो. पण तेवढा शांत मी नाही. निष्ठेत जर कचुरता झाली, चुकारपणा झाला तर मग राग येतो आपल्याला. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय स्वतःच्या साधन निष्ठेचा भक्तीचे आचार्य आहेत, भक्तीचे शिरोमणी आहेत. तुकोबाराय नंतर भक्ती करणारा या भूतलावर कोणही महात्मा येणे नाही. तुका झाला असे कळस. भक्तिशास्त्रातले कळस आहेत का? जगानी सगळ्यांनी साधकांनी जीवाला ब्रह्मरूप असणाऱ्या जीवाला ब्रह्मरूप केलं, विशेष काही केलं नाही. पण नश्वर कायेला जे ब्राह्मीभूत करतात ते जगद्गुरु तुकोबाराय. काय कशी आहे? नश्वर आहे. नाशिवंत देह जाणार सकळ. कायेला ब्राह्मीभूत करणं ही सोपी गोष्ट नाही. आज तागायत भूतलावर कुणालाही हे शक्य झालं म्हणून बरेच लोक त्याच्याबद्दल शंका घेतात. नाचता येईना अंगणवाकडं. त्याचं कारण आहे तेवढी आपली साधना करायची तयारी नाही. मात्र साध्या करता तळमळत राहायचं, साधना करायची नाही आणि फलप्राप्ती करता झटायचं. सांगू तुकोबारायांची भक्ती. आम्ही भक्ती संसारात व्यवस्थित असल्यावर करतोय का संसार इसकटल्यावर? कधी करताय? इसकटल्यावर. आता ज्यावेळी महाराज होते त्यावेळी संसाराचं विचारायला येत होता का उद्धाराचं? खरं सांगा बरं प्रामाणिकपणे. जे कोणी त्यांचे शिष्य असतील ते, त्यांच्याकडे तुम्ही उद्धारा करता येत होता का संसारातलं सरळ चालावं म्हणून? हेच कारण आहे. पंचांग बघा, माझं पुढं काय होणार आहे, पोरगीचं लग्न ठरणार, पोरगी मला सांगावंसं वाटतंय, याच्यात अडकू नका रे, उद्धार करून घ्या. मानवी जीवन हे उद्धाराचं साधन आहे बरं. आणि या जीवनात नाही कराल, सद्गुरु शरणागती नाही पत्कराल तर नाही बरं, होणे नाही, पुन्हा होणे नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय भक्तीचं साधन सांगतात. आम्ही केली म्हणतात, भक्ती आम्ही केली. सांडोनी उद्वेग. संसार म्हणजेच उद्वेग आहे सर. संसारात काय आहे? क्षणाक्षणाला चिंता आहे का काय? उद्वेग म्हणजे चिंता. चिंता कुठं आहे संसारात? काय परमार्थात? संसारात कोणाला सोडून गेली? बर, परिपूर्णता पण नाही संसारात. काय नाही? परिपूर्णता नाही. कुणाचाच पूर्ण झाला नाही आणि पूर्ण झाला नाही म्हणूनच चिंता आहे. ज्याच्याकडे आहे तो पण रडतो, ज्याच्याकडे नाही तो पण रडतो. ज्याच्याकडं, सांगू मोठ्या मोठ्यांची उदाहरण. रावणाकडं किती घरं होती? 7 कोटी घरं सोन्याची होती. 80,000 बायका होत्या. 80 सहस्त्र त्या सुंदरा कामिनी. जगद्गुरु तुकोबाराय लिहितात. आणि संत वचनावर अविश्वास दाखवायचा. मध्ये मुखरा आणि मंदोदरी. तरी पण आईसाहेबांना पळवण्याचं धाडस केलंच ना. मग परिपूर्णता होती का? कोणाला पळवलं? आईसाहेबांना पळवलंच का? इथं तृप्तता नाही त्याला संसार म्हणतात, आणि जिथं पूर्णता आहे त्याला परमार्थ म्हणतात. बरोबर, परमार्थात भक्तिशास्त्रात पूर्णता येते. म्हणून संसाराच्या नावे शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. आणि साधन सांगत असताना आपण काय केलं, कसं केलं आणि काय मिळालं सांगतात. कारण सामान्य जीवाला फल सांगितल्याशिवाय ती कोणतेही कर्म करायला उद्युक्त होत नाही. इथं काय यायचं, काहीतरी मिळते म्हणून. काय मिळत नाही म्हटलं की कोण येत नाही. सरळ आहे बरं. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, काय केलं आम्ही भक्ती केली. कशी केली? उद्वेग विरहित केली. मग उद्वेग विरहित करून फळ काय मिळालं?
देवाच्या संघाची प्राप्ती झाली. सांगतो तुम्हाला उद्वेग मोठ्या मोठ्यानं सोडत नाही. आता मी आलोय, उद्वेग सांगालोय. येताना काय म्हटलं रे तुला मी, दवाखान्यात पेशंट आहे. मग कीर्तनाची तारीख कशाला घेतलीस? बर, आता ज्यानं ट्रीटमेंट देऊन आलो त्याची काळजी आहेच सर. रिॲक्शन आले काय की, कमी जास्त झाले काय की, आणि हिकडची बी काळजी आहेत. लोक जमल्यात काय म्हणतात, उद्वेग आहे. बरं, उद्वेगाशिवाय आमची भक्ती सरकत नाही. संसारात दुःख आलं की देवाला विसरतो. एकच नमुना जगद्गुरु तुकोबारायांचा. सांगताना योग सांगितलं नाही, सांगताना याग सांगितलं नाही. जगद्गुरु तुकोबारायांनी सांगताना योग सांगितला नाही, याग सांगितला नाही, विधी सांगितली नाही, ज्ञान कर्म उपासना सांगितली नाही. काय सांगितली? भक्ती. का सांगितली त्याची कारण मीमांसा देऊन कशी केली त्याच्याकडे वळतो. योगाला अधिकारी लागतो. सगळ्यांचं काम योग नाही. योग साधना कुणीही करायची नाही. कुणालाही शक्य नाही. त्याला अधिकार लागतो. अधिकार नसेल तर योग साधना. आणि एक सांगतो, योगाचं फल काय? चित्त निरोधता. चित्ताची निरोधता होईल. कोणी सांगितलं? पातंजलींनी सांगितलं. पातंजली ऋषींनी सांगितले, जे योगाचे प्रवर्तक. त्यांनी म्हणावं, योग केला, समजा अष्टांग योग केला, 8 साधनं करून सफल जरी झाला तरी त्याचं फल काय आहे? केवळ आणि केवळ संसारावर धावणारं मन उन्मन होईल. ईश्वराची प्राप्ती होईलच असं नाही. कारण योग यांचे मानसी उमरडोनी जाय, असं ज्ञानोबारांचं प्रमाण आहे. योगानं मनाची विरोधता होईल, मनाला विरोध होईल. कोंडून कोंडून धरीन जीवे. मग किती जरी कोंडलं तरी अर्जुनासारखा महान भगवत भक्त म्हणतो, चंचल ही मन कृष्ण प्रमाथी बलभद्र तशाहम निग्रहे म्हणे वायुरेव सुदुष्करम. मनाला कोंडून ठेवणं म्हणजे वाऱ्याला पेटीत घालून कुलूप लावणं. वाऱ्याला कोंडून ठेवता येईल? बोला बरं. कोंडून ठेवलं तर फल काय आहे? ऐकाय बरं. भक्ती का श्रेष्ठ आहे सर सांगतो. संत हे भक्तीचे प्रतिपादक आहेत. याचा अर्थ त्यांना योग माहीत नव्हता असं नाही, त्यांना इतर साधनं कळत नव्हती असं नाही. ऐका बरं, भक्तीच का सांगतायत. योगाचं फल आहे चित्त निरोधता. चला, कर्माचं फल शक्यतो कर्ममार्ग सूक्ष्मच आहे. भक्तीच का सांगितली? याच्याकरता अन्य साधनांचा उहापोह करतो. कर्ममार्ग सूक्ष्म आहे, अतिसूक्ष्म, सूक्ष्म अतिसूक्ष्म. का सूक्ष्म आहे? वेद विहित कर्म मनुष्याकडून घडणं दुर्लभ आहे. किती गप्पा मारा, मी चांगली कर्म करतोय, होतात का चांगली कर्म आपल्याकडून? किती गप्पा मारा. वेद विहित कर्म जास्त होतील का वेद निषिद्ध कर्म जास्त? बोला की. माझं सांगतो, मी आता बो आहे, कीर्तन करायला म्हणजे चांगलं कर्म करायलोय. दवाखान्यात चांगलं कर्म करीत असेल तर अनेक बुद्धीचे तरंग क्षणक्षण पालटती रंग. धरो जाता संग तवतो होय बाधक. ज्याचा म्हणून संग धरावा. बुद्धीत तरंग इतके उमटतात क्षणाक्षण. आणि कलियुगात तरी आता बुद्धीला स्थिर ठेवणं हे इतकं सोपं नाही. नाही बरं. कलियुगात बुद्धीला स्थिर ठेवणं शक्य नाही. परमार्थाला अनुकूल वातावरण आहे का प्रतिकूल? बोला. घरात पासून, जे घरातनं बाहेर पडल्यापासून घरातही अनुकूल नाही, बाहेरही अनुकूल नाही. अनुकूल आहे का? काही अनुकूल नाही. आणि अशात कर्म चांगली घडतील आमच्याकडून. संसारिक जीव चांगले कर्म करतील. त्याला विचारा तुकोबारायांना. पायी प्रपंचाची बेडी किती करावी,
किती करावी लबाडी, म्हणून ज्ञानोबरायांनी लटिका सर्व हा संसार वाया. धार हरिवीन. लटकाय माहित आहे, भीती वाटते संसाराची पण सुटत नाही. जगद्गुरु तुकोबारे प्रमाण देतात. भय वाटे पर भीती वाटते पण सुटत नाही. भय वाटे पर न सुटे हा. का सुटत नाही त्याची कारण मी मग असं सांगतो. अनंत जन्मात आम्ही परमार्थ केलाय काय संसार? प्रत्येक जन्मात काय केलं? संसार. मग प्रत्येक जन्मात केलेल्या संसाराचे संस्कार आता माळ घालून जातील? नाही. नाही जात. कुठला संस्कार कधी उफाळून येईल आणि केलेली साधना चुलीत घालील सांगता येणार नाही. अंतकरणातला कुठला एखादा दुष्विचार किंवा वाईट विचार उफाळून येईल सांगता येत नाही. आणि केलेली साधना कधी मातीत मिळेल सांगता येईल. म्हणून उठा जागे. ऐका बरं, आता कर्माचं फळ काय आहे समजा. शरीराला मनाला बंधन घालून आम्ही योग्य कर्म जरी केली, जसं भगवंतांनी सांगितले, ए तू सर्वानी कर्मानी मयि संन्यस्य मत्पर अन्यन्येव योगेन मा ध्यायन्त उपासते. माझं अधिष्ठान ठेवून, माझं अधिष्ठान ठेवून तू कर्म कर. मग देवाचं अधिष्ठान ठेवल्यावर कर्म चांगली करायला पाहिजेत काय बी करायला लागतंय? अधिष्ठान देवाचं आहे. माळ घातली आपण पंढरीची, बरोबर आहे, आणि बांध कापाला दुसऱ्याचा. ये तू सर्वानी कर्मानी मयि संन्यस्य मत्पराः अन्यनेव कर्मेंद्रिय सुखे कर्मे करीती विषय जी का वर्ण विशाखे भागाली मात्र विधी ते पाळीत निषेधाते गाळीत मज देवो निजाळीत कर्म फळे. कर्माचं सूत्र कसं आहे? विधीला पाळन करावं लागतं. मग जेवण्यापासून कर्म सुरू होतात. जेवण हे कर्मच आहे. कसं जेवावं, काय खावावं, कुठं खावावं, कधी खावावं, यालाही काय आहे? शास्त्र आहे. आता मी बोलत नाही, आमच्या वारकऱ्यात युनिटी का राहिली नाही. कुणाचं बी कुठं बी कसं बी खात्यात आणि वाऱ्या करतो. नाही चालत सर. ज्याची पंगत घातली, साधं उदाहरण देतो. गाधी ऋषी एकाच्या घरी जेवायला गेले. घरी जेवले आणि त्यानं वाढलं तो सोन्याच्या पात्रात. त्याची वाटी खिशात घातली आणि घेऊन आले. वाटी कसली होती? सोन्याची. ती गेली तिकडं. वाढणारे हात गेल्यावर त्यांनी काय केली? वाटी घातली खिशात. घरात आले. साधू पुरुष यांचा विवेक शक्यतो नष्ट होत नाही. बरं, घरात आले म्हणले, मला ही बुद्धी दुर्बुद्धी सुचलीच कशी? मग त्याने सांगितलं, विचारलं असं का झालं?
तर सांगितली की ज्यांच्या घरी जेवाय गेलं तर तोच चोर आहे. आणि त्यानेही वाटी कशाली आहे? फक्त साधू पुरुष आला म्हणून कशात वाढली आहे ती? सोन्याची. म्हणून मग आता ती ते खाल्यावर ह्यांना बुद्धी कसली झाली? चोरायची. मग पंक्ती कुणाच्या खाता? चोरांच्या. अवघड आहे. म्हणून साधना होत नाही. म्हणून कर्ममार्ग सूक्ष्म आहे, सूक्ष्म आहे. बर, एवढं आपण सूक्ष्म कर्म जरी केलं, विधी निषेध पाळून जरी केलं, म्हणून कर्माला ज्ञानोबरायांनी स्पष्ट सांगितलं काय? कर्माचा आस्वादू. आपण कर्माचा आस्वाद घेतो आणि आपण केलेल्या कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफलाचा आस्वादू, या दोहीचा नाम बंधू. म्हणजे तुम्हाला बंधाला कारणीभूत तुमचं कर्म काय? आपण केलेल्या कर्माचा उन्माद पट्ट्यामुळे झालं एक, आणि दुसरं त्याचा फळाचा काय घेतो आपण? आनंद. उन्माद येतो. घर बांधलेलं असते ते सांगते बघा, बरोबर आहे ना? उन्माद म्हणतात त्याला. कर्माचा उन्मादू आणि कर्मफळाचा आस्वादू, जे या दोहीचा नाम बंधू. या दोघं तुम्हाला. म्हणून विधी ते पाळीत, निषेधा ते गाळीत, आणि मज देऊनी जाळीत कर्मफळे. मग कर्मफळे कशी टाकावीत? ज्ञानोबराय पुढे दृष्टांत देतात. ज्ञानोबरायांचा दृष्टांताशिवाय सिद्धांत पूर्ण होत नाहीत. वृक्ष कावेली लोटी ती फळे आली. वृक्षाला आणि वेलीला येणारी फळं ते खाते काय जगाला देत आहे? जगाला. लोटी ती फळे आली. कर्मे जाणते तुली अर्पावे तुआ. तुझ्या वाट्याला आलेली सगळी कर्म मला अर्पण कर. कशी म्हणशील तर वृक्ष किंवा वेली आलेली सगळी कर्माची फळं, आपल्या आलेली फळं ती स्वतः करता एकही वापरत नाही. ती फळं कोणी खावावी? दुसऱ्याने खावावी. आणि दुसऱ्याला दिली की अंतकरण शुद्ध होते काय? दुसऱ्याचं खाल्यावर तेवढं सांगा म्हणजे काम झालं. सोप्या भाषेतलं तत्वज्ञान. हा, दुसऱ्याला आपली चतकोर दिल्यावर आनंद आहे काय? दुसऱ्याची एक पोळी खाल्यावर आनंद आहे? दुसऱ्याला दिल्यावर. दुसऱ्याच्या पोळीत आनंद नाही, दुसऱ्याला दिल्यावर चित्तशुद्धी आहे. म्हणून कर्माचं फळ जरी आम्ही विधी निषेधाचा पालन करून कर्म केली तर ईश्वराची प्राप्ती नाही, चित्तशुद्धी होईल. काय होईल? चित्तशुद्धी. देवाचा आणि तुमचा काही संबंध नाही. आता चित्तशुद्धी झाली की एक काम होईल, तुम्ही परमार्थ करण्याच्या योग्यतेचे व्हाल. कारण चित्तशुद्ध झाल्याशिवाय भक्तिशास्त्रात किंवा अध्यात्मशास्त्रात आपला प्रवेश होत. म्हणून कर्म चांगली करायची. कर्माचं फल चित्तशुद्धी, योगाचं फल चित्तनिरोधता, ज्ञानाचं फल मोक्ष. किती जरी ज्ञान प्राप्त केलं तर मोक्षच मिळेल, देव मिळणार नाही. आता या भक्तीत या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी भक्तीत समाविष्ट आहेत. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. काय केल्यासारखं होत नाही सांगा? ज्यानं भगवंताच्या नामाचा उद्घोष केला त्यानं योग केला. ज्यानं भगवंताच्या नामाचा उद्घोष केला त्याच्याकडून कर्म सुद्धा चांगली घडली. चित्तशुद्धी नामानं होती, कशानं होते सांगा बरं? आता कीर्तनात मलिनता येते का अंतकरणात? 2 तास कीर्तनात लुब्धली नादी लागले समाधी मूळ जन नरनारी लोकारे. हे भक्तिशास्त्राचं गम्य आहे बरं. मूढाला सुद्धा अनादी म्हणजे अनादी कार्याला सुद्धा समाधीपर्यंत नेण्याचं काम भक्तिशास्त्र करतं. म्हणून सगळ्यांना त्याचा अधिकार आहे. सकळाशी येते आहे अधिकार कलियुगी उद्धार. अरे ज्ञानोबरायांनी खंडन करावं. योग याग विधी नो हे सिद्धी वायाची उपाधी. दंभ येतो. दंभ म्हणजे काय? आपल्याकडे नाही ते दाखवणं.
आपल्याकडं नाही ते दाखव. नाही ते दाखवणं. उदाहरण देऊन सांगू ज्ञानोबरायांचं. एका माशानं बेडूक एका माशानं हत्ती पाहिला आणि ते बेडकाला सांगायला गेलं, बेडूक दादा तुम्ही हत्ती पाहिला का? बेडूक दादा हत्ती पाहिला का? हत्ती पाहिला का म्हणलं. पाहिला नाही पण केवढा होता? अब्बा बाबा म्हणाल, त्याचा आकार माशानं हो पाहिला. आणि ते म्हणलं मग बेडकाला आला हम, एवढा होता का? जरा फुगलं. एवढा होता का? वासाला पण नाही म्हणाल. अजून फुगलं. आता किती जरी फुगलं तर हत्ती होईल ते? नाही. फुटलं का? माझ्याकडे काय बघायला असं? फुटलं ते, फुटलं. तसं आमची कथा आहे. याला दंभ म्हणावं. न करी दंभाचा सायास, नाही ते दाखवू नका. आपलं ओरिजिनल अज्ञान असेल प्रगट करा गुरुच्या ठिकाणी. गुरु नाही भेटले, ज्ञात्या पुरुषाकडे प्रगट करा. घ्या इथं. ज्ञानासाठी वनवन फिरतात. असं नाही की कोण मोठा ज्ञानीच पाहिजे, सामान्याकडून शिकतात. जगत दत्तात्रयाने सामान्याकडून विशेष ज्ञान घेतलं. कावळ्याकडून ज्ञान घ्यावं, वेशेकडून ज्ञान घ्यावं. 24 गुरु करावेत. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या प्रत्येकाकडून एक 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 24 गुरु केले दत्तात्रयाने. किती गुरु? 24. सांगा बरं कावळ्याकडून काय घ्यायसारखं आहे? आम्हाला रोज पाहतोय. त्याला गुरु करावं असं कुणाला वाटते? त्यानं हात वर करा. कावळ्याला गुरु करावं वाटतंय? दत्तात्रयाने कावळ्याकडे पाहिलं. ऐका बरं, कावळ्याने एक मांसाचा तुकडा पकडला. तसा काय पकडला होता? मांस. त्याचं भक्षच आहे ते. काय त्याला अडचण नाही, तू खायला घेतला. आता त्याच्या तोंडात मांसाचा तुकडा बघितल्यावर भाऊबंद गप राहतील? नाही. त्याचे भाऊबंद सगळे त्याच्या पाठी लागले. मग ते ह्या झाडावरनं त्या झाडावर जायचं. भाऊबंद काय पाठ सोडायचं. तिथून गेला, तिकडे गेला, तिकडे गेला. कोण पाठ सोडायला तयार नाही. कावळ्याने विचार केला, मी चांगला आहे म्हणून पाठी लागल्यात का मांसाच्या तुकड्यासाठी पाठी लागल्यात? नवसाच्या तुकड्यासाठी. मग तुम्हाला घरातली तुमच्याजवळ गिन्या आहेत म्हणून पाठी लागल्यात काय तर चांगला आहे म्हणून? गिन्या आहेत म्हणून. सोप्या भाषेत बोलतो. घरातले आमच्यावर जी प्रेम करतात ते कशा करता करतात? गिन्या आहेत. हां, इथलं पाकिट नेऊन दिलं की मग जावं आज कीर्तनला. पाकिट नाही तर उद्या जायचं नाही. चला बरं, ऐका. कावळ्याने विचार केला, ज्याच्याकरता ही माझी पाटला करतात, मला टोचतात, मारतात आणि मी पळतोय, त्याच्यापेक्षा तुकडाच टाकला तर. त्यानं तो तुकडा टाकून दिला. सगळी कुठे गेली? तुकड्यावर. आणि गप झाडावर बसलं राम राम म्हणत का. तशी सगळी सोडायची बरं. धनदारा पुत्रज बंधू सोय रे पिसू सर्व मिथ्या हे जाणून. त्याच्याकरता काय व्हा? आता जागा रे भाईनो जागा, 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 आता जागा रे भाईनो जागा. कोण निजलिया सांडोनी भागा, कोण निजलिया सांडोनी भागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, आता
आता जागा रे भाई जागा चोरणी जलिया सांडोनी भागा रे चोरणी जलिया सांडोनी भागा रे आता जागा रे भाई जागा आता जागा रे भाई जागा म्हणून आता शान व्हा. दत्तात्रेयाने विचार केला संसारातली सगळी आपल्या पाठीमागं का लागतात? पैसे आहेत म्हणून. मग त्याचा नादच सोडला तर कशाला मागणं येतं? मग काकेत झोळी घेतल्यावर येतील आता कशाला? निवांतपणे परमात्मा आणि भक्तिशास्त्रात हेच करायचं. आता सामान्यांना अशी शंका आहे, भक्ती करायला तर माझ्या संसाराचं काय होईल? बरोबर ना? तुमच्या मनातली शंका मी व्यक्त करतो. मी जर भक्ती देव देव करालो तर माझ्या संसाराचं काय होईल? पोराबाळाचं काय होईल? काय होईल? ऐका आता सांगतो. तुझी चिंता त्याशी सर्व हे नको खेद करू. कोणत्या गोष्टीचा याचं कारण सांगतो तुम्हाला. आमच्या अंतःकरणामध्ये असलेला भगवंताविषयी असलेला संशय आम्हाला भक्तीपासून वंचित करतो. या तुकोबाऱ्यांचं आता जीवनचरित्र सांगतो थोडंसं. भक्तीच का सांगतात आणि भक्ती करता त्यांच्या जीवनचरित्रातला माझ्या कीर्तनामध्ये एखादं तरी जीवनचरित्र असते. बरं ऐका आता. भक्ती करता जगद्गुरु तुकोबारायांनी संसाराच्या नावे शून्य किंवा दुसरं प्रमाण जाळोनी संसार बैसलू अंगणी. संसार काय केला? जाळा म्हणजे घर पेटिवशीला जाऊन. तसा त्याचा अर्थ घ्यायचा नाही. महिन्यात काय सामान्य लोकांचं अडचण होते सर. जाळणं म्हणजे मनातनं वीट मारणं. मनातनंच पेटवायचं त्याला. आणि एकदा मनात पेटलं की पेटलेली वस्तू स्वीकारता का परत? त्याचा काय होतो? कोळसा किंवा राख. ती कशाच कामाची? अशी संसाराबद्दल ज्याची बुद्धी झाली ना त्याचा पेटला म्हणायचा. असला तरी बी पेटला. निरासक्त होणे वेदांतिक परिभाषेमध्ये काय त्याला म्हणावं? निरासक्त होणे. त्याच्याबद्दलची आसक्ती सोडणे. विटले हे मन प्रपंचापासून कसं वमनते मनी बैसलेसे. उलटी झालेलं अन्न जसं खाऊ वाटत नाही, पेटलेली वस्तू जशी घेऊ वाटत नाही, तद्वत बुद्धी त्याच्याबद्दल झाली की मग आपला ऐका आता संसाराचं काय असं म्हणाल. जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनातला एक प्रसंग नेहमी सांगतो आणि आताही सांगतो. भक्ती करत असताना प्रपंचाकडे काय झालं? दुर्लक्ष. असा एक क्षण आला जीवनामध्ये. पिताजींचं श्राद्ध आलं. श्राद्ध तिथी काय आली? वडिलांची श्राद्ध तिथी. आणि श्राद्ध तिथीला संत जरी झाले तरी श्राद्धाधिक कर्म नित्यनैमित्तिक कर्म करावी लागतात. बरं. आवली मातेनं बुवांना बोलवलं. त्या बुवा म्हणायच्या जगद्गुरु तुकोबारायांना, बुवा इकडे या म्हणले. कीर्तन बास करा म्हणले. आता काय बास करा? कीर्तन. अहो तुम्हाला आठवण आहे का म्हणले, उद्या तुमच्या वडिलांचं काय? श्राद्धाचं कर्म आहे. मग आहे काय करायचं? काय करायचं? कुठं? घरात तांदूळ नाहीत. घरात काय नाही? तांदूळ नाहीत. कावल्या. बरं फार कावल्या. तुमच्या अशा वागण्यानं तुमची एक पहिली बायको अन्न करून मेली. काय झालं? नुसती पत्नीच नाही, एक मूल सुद्धा 6 वर्षाचं अन्न करून मेलं. आणि ती मेल्यावर जगद्गुरु तुकोबारायांनी काय लिहावा अभंग? न मिळो खावया न वाढो संतान
पर्यहा नारायण कृपा करू, म्हणून मी सुरुवातीला सांगितलं साधन निष्ठा. जरी हे आकाश वर पडो पाय, वडवानळ त्रिभुवन आहे, ब्रह्मगोळ भंगा जाये, तरी मी तुझेच वाट पायगा विठोबा, न करे अनेकांचा पाहिला. याला साधन निष्ठा म्हणतात. बरं, जरी हे आकाश, घरात तांदूळ नाही, अवली कावल्या, बंद करा कीर्तन म्हणले, एक पत्नी मेली तरी अक्कल आली नाही, बाळ मेलं तरी अक्कल नाही. जगात काय कोणी भक्ती करत नाहीत का? करतात ना. आता काय जगात कीर्तनाला जायत नाहीत, जातात ना, येताना पाकिट आणतात ना, तुम्ही बी आणा. त्यावेळी सुद्धा दक्षिण सालोजी मालोजी होतेच ना. त्यावेळी तरी का नव्हते का? आणि ग्रंथोपजीवे आमच्यासारखी बुवा होतेच ना. तुम्ही बी आणा, काय त्याच्यात सगळं घेतात. तुम्ही घेतलं तर वेगळं कुठं आहे? बरं, ते कशा करता घ्यावं? उद्या बाप पितरांची श्राद्ध आहे आणि घरात काय नाही तुमच्या, तांदूळ नाहीत. कुणाच्या घरातलं सांगालोय? जगद्गुरु तुकोबारायांच्या. घालशीला का माळ? तांदूळ घरात नाहीत म्हटल्यावर कठीण परिस्थिती आहे. जा आणि आणा म्हणले तांदूळ. पितरांना नैवेद्य करण्या इतकं मुठभर तांदूळ बी ज्यांच्या घरात नाहीत, ते देवाच्या नावानं कधी ओरडत नाहीत, मला असा का केलास म्हणून. आणि सोन्याची घर आहेत ते बी म्हणते अजून बाजूच्याची मला मिळू द्यात. ह्या आमच्या आणि त्यांच्या भक्तीतला फरक आहे. पेटता पेट नाहीत तरी बी म्हणते अजून पाहिजेच. मी नेहमी आमच्या गुरुजी दृष्टांत द्यायचे. बरं, पैसे आहेत तीच जास्त मागतात, काय नाही ते. कुणाला श्रीमंत म्हणावं तुमच्या दृष्टिकोनातून? मागतंय त्याला, काय मागित नाही त्याला? कोण तुमच्या दृष्टीने श्रीमंत आहे? घरात अब्जावधी संपत्ती आहे तरी बी देवाकडून म्हणते याची वृद्धी होऊन दे. कुणी म्हणे एक सावकार कीर्तनकार बुवाकडे गेला, सिद्ध बुवा आहेत म्हणले, आणि त्यांच्याकडे गेला. संपत्ती कीर्तनकारासमोर एक 500ची नोट ठेवली आणि सांगितलं माझं पैसे वाढावं ह्याच्यासाठी तुमच्याकडे काय आहे का? त्यानं बी ओळखलं एवढं आहेत तरी बी हे मागायला. हाय की म्हणला, तुझ्या घरातलं आजूबाजूचं जेवढं दगड आणशील ना त्याचं हिरं करून देतो. त्याचं काय करून देतो? हिरं. जेवढं दगड आणशील त्याचं काय करून देतो? हिरं. जो मागत नाही तो श्रीमंत आहे. एवढं असून सुद्धा भिक्षा पात्र अवलंबने गेलं. बरं ते सर गेलं, अंगणातलं सगळं खडं गोळा केलं, बुट्टीवर झालं आणि बायकोला दाखवाय गेलं. बायकोला म्हणलं एवढं खडं. ते म्हणलं खडं कशाला गोळा केला? बुवा एक आलाय म्हणला, ते सगळं हिरं करून देणार आहे. थांबा म्हणला, एका बुट्टीने काय होतंय, मी बी एक बुट्टीवर गोळा करतो. बायको बुट्टीवर गोळा केली. ती दोघंजण पोराला दाखवाय गेली. ते म्हणलं कधी एवढ्यात भागलं तर बाबा माझे एक बुट्टी घेतो. त्या पोरानं घेतलं बॅरेल. पोरानं काय घेतलं? बॅरेल. बॅरेल भरायला ह्याना लागलं 4 दिवस. त्यावर बुवा कीर्तन करून तिथं थांबल. गेला ना, माझा मुद्दा संपला. आपल्या वेळ राहणार आहे का आपली? तेवढं आपल्याकडे आयुष्य आहे का? म्हणून उठा जागे व्हारे, आता जागा रे बहिणो जागा. हा आहे का? जगद्गुरु तुकोबारांच्या घरात अन्न नाही आहे, तांदूळ नाही आहेत, आवली कावले. मग काय करायला पाहिजे म्हणले? उद्या पितृतिथी करायचंय, मला तांदूळ आणून द्या, बाकीचं काय सांगायचं नाही. ऐका बरं, जगद्गुरु तुकोबार आहे गावात काम मागायला गेले. आवलीचं ऐकून खरंय म्हणली, पितरांची तिथी केली पाहिजे ना तर पितृ कोपतील. गावात काम मागायला गेले. सगळ्या गावाला माहित होतं ह्यो भजन करीत बसला तर काम काय सळं व्हायचं नाही, कोणच काम देणार ना. आता आम्हाला उगाच आल्याबरोबर कबर दूध देतात. त्यावेळी महाराजांचा छळच केला रे, आणि छळ केला तरी जगताचं कल्याण सोडलं नाही. ऐका बरं, मागायला गेले, कोण काम देणार? एक शेठजी म्हणला तुकाराम बुवा काम देतो, पण 1 एकराचा गहू कापा
आणि कापून झालं की तांदूळ घेऊन जा. कोणाला काम सांगितलं? तो खबर. ठीक आहे जे म्हणले स्वामी काज गुरुभक्ती. बघा आता आम्ही सेवक आहे आणि ज्यांनी आम्हाला निमंत्रण दिलं ते आमचे स्वामी आहे. कीर्तनकारांनी एवढं डोक्यात ठेवलं तरी पुष्कळ झालं. इमाने इतबारे सेवा करायची आणि स्वामींची निघून जायचं. तीच ईश्वराची पूजा आहे. स्वामीचं काम करणं ही ईश्वराची पूजा आहे. महाराजांनी नुसता अभंगलेला नाही, कापत बसले गहू. रात्रीचं 8 वाजलं तरी गहू कापून व्हाय नाही. तरी पण गहू एकट्याने एका एकराचा गहू कापायचा सोपा आहे. आता पित्रांना नैवेद्य दिवस मावळला की देता येत नाही. आवली आत बाहेर वाट बघा लागली. आता मालक तांदूळ घेऊन येईन, उद्या मालक तांदूळ घेऊन. थोडा वेळ पोरासनी विचारते, पप्पा आला का बघा रे, बाबा आलेत का बुवा, बुवा आलेत का बुवा. पोरं यायची, दाराजवळ यायची, अजून बाबा आले नाही. 4 वाजलं पण विटेवरच्या मालकाला छाई लागणार. भक्तीचं सामर्थ्य सांगाल. भक्ती आम्ही केली, तांदूळ नाही त्याचा उद्वेग होता का? घरात तांदूळ नाही याची काळजी होती का? भक्तीत काय कमी अंतर पडलं का? काम करत काय चालू होतं? रामकृष्ण हरी. इकडं देवाला काळजी पडली, तुकोबारांच्या घरात तांदूळ नाही, आवली वाट बघाली. पितृतिथी नाही जर झाली तर माझं जगाचा पोसना हे नाव खोटं ठरल. भक्तांचा काय वारी मला म्हणतात ही वचनं खोटी होतील म्हणले. रुक्माईला म्हणले चल म्हणले आपण दोघं कुठं जाऊ? तुकोबाच्या घराकडं. हे गाढव घेतलं. गाढव कुणाला केलं आहे का? गरुडाला गाढव. गरुडाला म्हणले इकडे रे, काम आहे आज. आज आज वाहन म्हणून जायचं नाही म्हणले. तू आज काय व्हायचं? देवा मला काय म्हणाला ते? मी तूच व्हायचं म्हटलं, तूच. आणि कुठं जायचं आहे माहीत आहे? तुकोबारांच्या घरला. संतांच्या घरला जायसाठी गाढव झालं तरी मी चालतंय म्हणाला. गाढवावर तांदळाच्या गोणी लादाव्या, दारात आवलीचा आवाज द्यावा. संसारिका करता सांगायला. आपल्याला काळजी आहे संसाराची. भक्ती केल्यावर माझं काय होईल? पण निष्ठावंत भाव असेल ना तर या गोष्टीची काळजी करायची गरज. दारात उभा राहिले. कोण आहे घरात? तुकाराम शेठ आहे का घरात म्हणले. इथे सेट बीट कोण राहत नाही म्हणाले. बुवा राहतोय. आणि खादीला आले असल्यास तर पुढं जावं म्हणले. कारण बुवाचं नाव सांगून खादीला लोक यायचे. आमचंच वांदा आहे तुम्ही आणि कुठून आलाय? पंढरपूरनं म्हटल्यावर अजून कावली आवली. काळ्याच्या गावचे आहेत म्हणली. यायचंच नाही. नाही हो, आम्हाला तुकाराम शेठनी पाठवलंय आणि तुमच्या घरात श्राद्ध आहे असं कळलंय. श्राद्ध आहे ते कळलंय तुम्हाला, खरं तेच तांदूळा नाही गेलाय बुवा म्हणले. अजून शिजायचं आहे मग या. पाणी द्यायने. जगाचा मालक आणि जगाची मालकीन ज्याच्या दारात येऊन थांबते ते गरीब आहेत काय रे? तुकोबारे गरीब आहे. जिथं लक्ष्मी स्वतः दारात घरात प्रवेश मागती, विश्वाचा मालक ज्यांच्या घरात प्रवेश मागतो, येऊ का म्हणून. मग म्हणले आम्ही त्यांचं दास आहे, नोकर आहे. त्यांनी सांगितले मला गहू आणायला तांदूळ आणायला वेळ आहे म्हणून त्यांनी आम्हाला तांदूळ घेऊन पाठवलं. मग म्हणले पत्ता बरोबर आहे, आत या. घराचा पत्ता बरोबर आहे. बरं झालं म्हणले. बुवाने पहिल्यांदा चांगलं काम केले. आत बोलवले. ऐका गंमत बरं. आईसाहेब म्हणल्या. आईसाहेबाकडे घुरून बघायला लागल्या. कोण? देव घरात आलाय, लक्ष्मी सहित आलाय. कुणाच्या घरला? हां, तुकोबाच्या. आमच्या नाव. कारण आमची तेवढी निष्ठा म्हणून मी साधन निष्ठा म्हणून सुरुवात केली आहे. बघ, साधनेवर निष्ठा होती. आले म्हणले
देवाने सांगितलं, हे बघा आईसाहेब, सगळ्या गावाला निमंत्रण द्या. लोक फिरले का म्हणाले, तुला गाव का बार काय काय, या सगळ्यांनी जेवण कुणी करायचं? ही माझी मालकी नाही, ती आचार्य आहे म्हणले. ते अन्नपूर्णाच आहे, जगाला जी जीव घालते तिला जेवण करायला काय अडचण आहे का? तिच्याकडे बघितलं, काय काय येतंय का तुला म्हणाले. काय ताकद असेल देवा. आणि जीवनात असा प्रसंग घडावा बरोबर, परमात्मा कोणत्या ना कोणत्या रूपानं घराकडे यावा बरोबर. सर मी एक अनुभव घेतला माझ्या कन्येच्या लग्नात. आज सुद्धा देव आहे रे दादा, ऐका माझा प्रसंग सांगतो. कन्येच्या लग्नात पंढरपूरला पहिली पत्रिका त्याला दिली, नाही आलो, नाही यायला लागते म्हणून सांगून आलो. बाकीचे कोण नाही आली तरी चालतील, पण तू यायला सांगतो. हळदीच्या पहिल्याच दिवशी पंढरीची 4 माणसं घरात आली आणि बायकोला सांगितलं तर कोण बी कोणत्याही रूपात येईल त्यांना जीव खाऊ घातल्याशिवाय पाठवू. यदा कदाचित मी घरात नसेल आणि कोण आलं तर ओळखीचं नाही म्हणून हकलशील. लग्न होईस तर मात्र तू गॅरंटी होती कोणत्या ना कोणत्या रूपात येईल अशी आत्मविश्वास होता सर. खरं सांगतो बरं, 4 जण आली आणि सगळ्यात पहिला प्रसाद घरातला घेऊन गेली आणि मी हजर नाही, हे माझं दुखणं. इतका लवाड्यावर तो चांडाळ आहे देव, भक्ताला सहजासहजी भेटत. सांगा बरं, आवलीच्या आधी कुणाला भेटला? आता तुकोबाऱ्यांच्या आधी कुणाला भेटला? कुणाला? पतिव्रता होती का? वांड होती पण पतिव्रता होती. सांगा बरं, अशा फाटक्या नवऱ्याजवळ कोण राहणार आहे? तुम्ही राहाल का? बाबाची 22 एकर जमीन आहे. तुकोबाऱ्यासारखे दास त्यांच्या घरात राबतात, नोकर चाकर आहे. घोड्यावरनं दादा यायचा भेटायला, त्यावेळी घोडं म्हणजे आताची 4 व्हीलर. त्यावेळचा घोडावाला म्हणजे आताचा 4 व्हीलरवाला. घोड्यावरनं दादा यायचा आणि अक्काला विचारायचा घरात काय कमी आहे काय? ती काय म्हणायची, दादा आमच्याकडे सगळं आहे रे, तुझ्याकडचं आम्हाला काय जमल? पिशवी घेऊन आईकडे पळणाऱ्यासनी तांदूळ सपलं, गहू सपलं. ऐका रे दादा, आई साहेबांनी म्हणले, तिला विचारलं, दरडावून विचारलं, सगळ्यांचं जेवण वहीजी मला येते करायला म्हणले, तुम्ही काय काळजी करून या, निरोप देऊन या सगळ्या भाऊबंधांना जेवायला. वहीजी जी जी वापरतात जी. कुणाला? जिच्या पुढं सगळं जग झुकतं, ती जगद्गुरु तुकोबाऱ्यांच्या पत्नीला जी म्हणून झुकते. हे संतांचं आणि भक्तीचं सामर्थ्य आहे. म्हणून भक्ती आम्ही केली, तुम्ही नवर रे. प्रमाण तिथं पडत नाही. असं कसं असते, टाळकऱ्यातून आलेलं प्रमाण कीर्तनकाराच्या दृष्टांताला सापरासारखं बसायला पाहिजे, तर ते योग्य, नाहीतर मग अयोग्य होते. बरं ते हीच थोर नाही बसत इथं. या काय सांगितलं मी, प्रमाण कमी का द्यालोय, वेळ पण संपली. आता 10 वाजले सर, एक 10 मिनिटात संपवतो. 10 वाजलेलं कळत नाही माझं, असंच होते. ऐका पुढचा प्रसंग. करतो जी जेवण, मला येते म्हणली, जावा बघ, विश्वास ठेवतो आणि जातो. होय म्हणलं, गेले. आता आई साहेबांना काय शक्य, भाऊबंदाला सांगाय गेली. आता गरीबाची भाऊबंद थट्टा करतात का? काय करतात तुमच्याकडे? आणि सगळं भाऊबंद असतात त्या आपला पचका कराय असतात काय कार्यसिद्धीला न्यायला? कसं आहे तुमच्याकडे? भाऊबंद कशा करता असतात? ह्याचा कसा पचका कार्यात होईल आणि कसा आपल्याला आनंद बघता येईल एवढ्या करताच असतात. भाऊबंदांच्या घरात जाईल, त्याच्या घरात निंदा करावी. मालक गेलाय, तांदूळ आलाय आणि ही सांगायली. सगळ्या भाऊबंदांनी ठरवलं मुद्दामाच यांच्या घरला जायचं. काय वाढती? हेच भक्तांचं रहस्य आहे. बरं कळत नाही आपल्याला, आपला भाव नाही देवावर. म्हणून मी अनुभूती आल्यापासून महाराज मी कधीही देवावर अविश्वास दाखवत.
असे बरेच अनुभव भगवंतांनी दिलेले आहेत भक्तिशास्त्रातले. म्हणून वन मॅन शो असतो, एकटा जातो एकटा येतो, कारण सोबत तो गाडीत बसलेला आहे, हा भाव माझा आहे. पाठीमागं कोण बसलाय? तो बसलेला आहे, मागे पुढे उभा. आणि 30 वर्षाच्या कालावधीत मला एकही संकट कीर्तनाच्या वेळी आलं नाही. आणि येणारही गॅरंटी आहे. लक्षात घ्या, भाव ठेवा. ज्ञानाचा सागर लिहितो रे भावे विन देव. कोण लिहितं? ज्ञानाचा सागर. तिथं ज्ञानेविन देव म्हटले का? योग्यांची माऊली आहे, योगेविन देव म्हटलं का? ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, ज्ञानियांचा राजा, गुरु महाराव. नुसता राजा नाही, महाराव म्हणती ज्ञानदेव. तो लिहितो भावेवीन, भाव बळे आकळे ये रवी. तिथं लिहिलं का ज्ञान बळे आकळे, योग बळे आकळे, कर्म बळे आकळे? नाही लिहिलं, भाव बळेच लिहिलं. कारण भक्ती भावाशिवाय पूर्ण होत नाही. म्हणून भाव म्हणजेच निष्ठा, निष्ठा म्हणजेच प्रेम. घ्या, लक्षात घ्या मी काय म्हणतोय. भाव म्हणजे काय? प्रेमच आहे ना. काय होतं? गवळ्यांची ताक पिरे, काय पोरे चांगली. गवळ्यांची ताक पिणारी पोरं चांगली होती का? या तिरड्या वाकड्या बोबड्या शेंबड्या, हातपाय काढी लंगड्या, याक बी धड नाही. आणि देव त्यांच्यात नाही खेळायचा. आणि वरचं स्वर्गातले यायची रूपं घेऊन हाय पाय. म्हणून पंढरीला सगळी तसलीच आहेत. हाय पाय सोसायटी पंढरीला नाही, सगळी गबाळी. बोचकं घेऊन देवाच्या दर्शनला, आणि ते बोचकं देवाजवळ ठेवायचं आणि पाय पडायचं, निघाला. केवढा त्यांचा छंद देवा, करी सेवा आवडी. देवाला काय छंद गोपाळांचा. भक्ती सांगायची झाली तर गोपाळांनी गवळणी सांगितल्याशिवाय भक्ती पूर्णच होत नाही बरं. कारण भक्तीचे आचार्य गोपाळांनी गवळणी आहेत. काय सांगावं बाबा. शेंबड्या म्हणून येते होतं, ऐका भाव आला म्हणून सांगतो. शेंबड्या, शेंबड्या म्हणजे कळते ना. घटरात 18 विश्वे दारिद्र्य, एकच गाय घरात होती, त्याच्यावर कुटुंब. आणि देवाच्या किती? 9 लाख. एकाच गायचं दूध, पण देवाला घरातलं दिल्याशिवाय जेवायचं नाही. कोण? शेंबड्या. एक दिवस आई म्हणाली, त्याच्या घरात काय वसाड पडले काय, तो तुला कवा द्यायला आला काय. ही अशीच भांडतात घरातली. काय खोट आहे सांगा बरं. सर खोट आहे काय? देव देव करतो, तो तुझ्या घरला कवा आला काय. आई नाही येऊन देत ग, पण मला देवाला दिल्याशिवाय खाता येत नाही. आई दार झाकलं, आज तुला जाऊ दे नाही. आमच्या घरात ते लोण्याच्या लोण्यात लोळ आलाय आणि आम्हाला ताक मिळेना. कवा लोण्याचा डबा घेऊन आला का तुझ्यासाठी, मग तू ताक घेऊन कशाला जातस. याला भाव आणि निष्ठा म्हणतात बरं. ऐक म्हटले, दाबून धरलं, दाराला आई उभारली काठी घेऊन. नाही नाही म्हटलं, जायत नाही, खातो. ताक दे. ताक प्यालं, तोंडात धरलं. आता तोंडात धरलं म्हणजे आई कशाला, आई घोटतं म्हटलं. खरं दार उघडलं, ते पळत सुटलं नंदाच्या घराला. एक तर गेलं जे काने देवाला खाली पाडला, तोंड पेचकटलं आणि पचकन पिचकारी मारला. घाट घाट घुटू लागला. आईला काय म्हणला, आई तुझ्या लोण्यात तेवढी चव नाही. तेवढी कशात आहे? त्या ताकात आहे. आता ती ताक प्रेमाचं होतं काय कसलं होतं का? तुम्ही प्याल का सांगा का. प्याल का? अवघड आहे बरं. भावबंधांनी टर उडवायला सुरू केली. या मूळ मुद्द्यावर 2 मिनिटात सेवा संपवतो. सगळ्यांनी ठरवून आले आणि गंमत अशी झाली, देवाला भक्ताची निंदा आणि भक्ताचं काय केलेलं खपत नाही बरं. असं जेव्हा नाईसाहेबांनी केलं की सगळ्या देवभर त्याचा वास सुटला आणि वासानंच पोटं भरली. कशानं? वासानं.
कोण करणारी होती तिथं? अन्नपूर्णा जगन्माता. सगळी म्हणली काय भारीच जेवण आहे म्हणायला लागली. काय काय कुठनं आणलं काय ना असे सांगतात सर. सगळं देहू गाव जेवलं. देऊ जेवलं ते जेवलं. विशेष काय संतांचं केलं आहे का? या संतांचा आता याला चमत्कार म्हणतात काही क्वालिफाईड लोक. चमत्कार नाही बरं, प्रत्यक्ष पितरांना बोलवलं भगवंतांनी. आवली त्यांचे जे बोलोबा आणि कनकाईला बोलवलं बरं. कनकाईने बोलोबा ज्यावेळी आवली मातेच्या समोर उभा राहिल्यावर कडाडून मिठी मारली. अगदी सासूबाईला कडकडून भेटल्याने रडून सांगायला सुरुवात केली, तुमच्या लेकाला जरा सांगावं, पितृश्राद्ध आहे तरी बी घरात नाही. तुम्ही आलाय तरी तो घरात नाही. जरा संसाराकडे लक्ष द्यायला सांगा. मी भजन करायला आडवीत नाही, घरातलं करून करा. घरात करायला गेल्यावर भजन होईल. होईल का? अवघड आहे. त्याकरता वेळ काढावाच लागतो. ऐका बरं. तक्रारी घातल्या. सासऱ्यानं सांगितलं येऊ देत म्हणला मी सांगतो. पूजा केली. सगळं गाव जेवून गेलं. भाऊबंदाला नुसतं तसंच पाठवलं नाही, प्रत्येकीला तिच्या मनाची साडी दिली. मानाची साडी दिली. आहेर केला. आवलीच्या हस्ते सगळं वाटप केलं. आणि ह्या काय करायला आहे? गहू कापतायत. ऐकावर 8-8:30ला गहू कापून झाला. मालकांच्या घरात खुरपं ठेवलं. झालं जी, मजुरी द्या. मजुरी घेतली. आता देव देतो, उगच देत नाही. भक्तिशास्त्रात आहे का? इथं खरं सुरू होते. तांदूळ घेतलं, गटलं बांधलं, खांद्यावर टाकलं. आता म्हणला श्राद्ध बी व्हाय नाही, कारण आता 8 वाजता काय श्राद्ध होतंय? काहीच झालं नाही. कशाचाच मी राहिलो नाही म्हणजे निराश होऊन. आणि आता मला काय आवली जिता ठेवत नाही. भीत भीत एक पाय टाकत आले. आता देवाचा आहे का पुढचा? इकडे जेवण करून वाढलंय आणि इकडे तुकोबऱ्यांच्या आडवे आले. तुकोबऱ्यांच्या आड आले. दया आहे का संतांची नि भक्ती? उगस देव येत नाही. तुकोबऱ्यांच्या खांद्यावर गटलं बघितलं आणि भिकाऱ्याचं सोंग देवाने घ्यावं. आणि म्हणलं तुका काय आहे र तुझ्या खांद्यावर? तांदूळ आहेत जे म्हणाल. 4 दिवस लेकरं जेवाय नाहीत म्हणलं. काय झाला? कोण म्हणतोय? विटेवरचा मालक का? 4 दिवस झालं लेकरं जेवाय नाहीत. जरा तांदूळ देतोस का? जरा का म्हणलं, सगळंच मिळेल. कोण आहे इथं तुमच्यातला असं तांदूळ देणारा? 8 वाजेपर्यंत गहू कापलंय. घरात कार्याचं काम आहे माहीत आहे. आणि घरात पोरं बाळ उपवास आहेत तरीसुद्धा हाय ते सगळं दान देतात. याला संत म्हणतात रे, याला भक्ती म्हणतात. असं करा, नाही तुमच्या घरला देव आला, तुमच्यात राबतो रे. येईल का नाही देव? त्याला बोलवायची गरज नाही. परिहार चिन्ह लगे, त्याला परिहार द्यायची गरज नाही. घरात काय आहे नाही त्याला कळतं बरं. तो जगव्यापक आहे आणि सर्वज्ञ आहे. त्याला सांगायची गरज नाही. आम्ही काय करतो? सांगत बसतो. सांगायची गरज नाही. ऐका तर काय बोले भगवंत. तुकोबा या तांदळाची किंमत देण्याइतकी माझ्याकडे संपत्ती नाही रे. काय म्हणले? डोळ्यातनं पाणी काढून देव म्हणतात, तुकोबा या तांदळाची किंमत देण्याइतकी माझ्याकडं जो ज्याच्याकडं 18 भाग संपत्ती आहे तो त्या तांदळाची किंमत चुकू देत नाहीत. याचा अर्थ काय? त्यांच्या निष्ठेची किंमत चुकवता येत नाही. असं मग साधन करत नाही. आता गेलेत बाबा, फार सद्व्यक्ती होते बरं. जे कोणी शिष्य असतील तर प्रेमानं त्यांचं करा बरं. गेलं म्हणून करायचं नाही. जो मानं पुढच्या वेळी मंडप भरलेला दिसला पाहिजे. जर तुम्ही त्यांचे खरे शिष्य असाल तर होते त्यावेळी तुम्ही यायचं मागं पुढं, मागं एक पुढं एक. आता का नाही? गुरुची परंपरा, घराची वडिलांची परंपरा चालवता का नाही?
मग का गुरुची चालवू नये? आणि अशा निष्ठेने ठेवला तर निश्चितपणे ते तुमच्यातनं आल्याशिवाय आणि तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाहीत. बरं, म्हणून इथं का सांगितलं? गुरुनिष्ठा पाहिजे. गुरु म्हणजेच देव आहे. म्हणायचं गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू, आणि काहीच त्यातलं जर आत नसेल तर वर म्हणून काय करायचं रे तुझ्या? मानताना गुरुना ब्रह्म, मग मानूनच करा. मानताना त्यांना ईश्वर आपला गुरु मानून करा. बरं, मी थोडंसं परकट बोलतोय. आज माझ्या गुरुना जाऊन महाराज तिसरीला असताना अनुग्रह केला आणि एकच सांगितलं, तुझी माझी परत भेट नाही, एवढीच, तुझं भाग्य एवढंच आहे म्हणले. याच्यावर मी तुला भेटणार त्या अंतिम दर्शनाकरता. या परंपरेतलाच मी आहे. आमचा आराध्य जंगली महाराजच आहे. योग परंपरा शक्य नाही म्हणले. आता कीर्तन कर. आता काय कर? योग साधना तुला शक्य होणार नाही, कारण आहार विहार मर्यादा येतात. माझे गुरुजी जिथं ज्या गावात जायचे ना, कीर्तन झाल्यावर 5 घर मागून मग जेवण करत होते. जमल का असं कीर्तन करायला? ही आमची परंपरा आहे. कीर्तन झाल्यावर जोळी घ्यायची. 12ला कोण जागा असेल का गावात? मग आम्ही सांगायचं सगळं गाव जागं राहा, बाबा कुठल्या गलीला जातील सांगायचं नाही. मग बाबा काय करायचे? देवळाजवळची दारं उघडी असतील म्हणून काय करायचे? त्या मागच्या इशीला जायचे, कारण सकाम भिक्षा झाली. दार उघडं बघून जाणं सकामता का निष्कामताई? सकामता. दार उघडं बघून कोण बी करल. आयुष्यभर मटक्याच्या जेवल्यावर मडकं मातीच्या भांड्याशिवाय दुसऱ्या भांड्याला स्पर्श केला नाही. म्हणून त्यांचा वरद असतं आमच्यावर. मी ह्या परंपरेतलाच आहे. बरं, फक्त योग साधना आम्हाला काय सांगितली? आतासुद्धा आम्ही योग साधना लहानपणी केली, म्हणून कीर्तन सुरू झालं की आपोआप डोळं झाकतात. कीर्तन सुरू झालं की काय होते? पंचपदीला डोळं उघडतात का? कीर्तन करताना एकाग्रता येते सर. त्याचं कारण गुरूंचा आशीर्वाद आहे, आणि त्यांचं स्मरण केल्याशिवाय कीर्तन सुरूच होत नाही. दादा, निष्ठा बाळगा. म्हणून मी कुठेही कुणाकडे विद्या अर्जन करायला गेलेलो नाही, कुणाकडेही गेलो नाही. माझ्या गुरूंच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. ज्यावेळी मला एखादी ज्ञानेश्वरीची उभी नडेल ना, त्यावेळी त्यांचं स्मरण करतो सर. या व्यासपीठावरून सांगतो. सहज उकलते स्मरण केले. कधी कधी स्वप्नात संवाद होतो आमचा. सांगू नये, पण परंपरेत सगळं सांगावं. आणि तुम्ही तर इथं ओस पाडायला ये करू नका बरं, फार वाईट वाटेल त्याला. शिष्य म्हणून घ्यायचं सोपं नाही, पण सेवेत जर तुम्ही अडकला तर तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. एवढं लक्षात ठेवा. कारण जरी ते अदृष्ट असले तरी ते तुमच्या दृष्टीनं अदृष्ट आहेत. आमच्या दृष्टीनं आमचे गुरु गेलेले नाही आहेत. खरं आहे बरं. स्वप्नात संवाद होतो सर. स्वप्नात मला मुंबईतून सांगितलं, इथून निघायचं, थांबायचं नाही, तुझं कार्य इथं नाही, तुझं कार्य गावाकडे आहे. मला काय वाटलं, माझ्या गुरुबंधना विचारलं आणि बाबा स्वप्नात येऊन म्हटलं असं असं झालं आहे. म्हणजे मी मरणार आहे का सांग? जातो, ध्यानाला बसतो आणि देह संपवतो लग्नाच्या आधी. तर ते माझे थोरलेच बंधू आहेत, त्यांचा विशेष अधिकारी, बाबांचा विशेष त्यांच्यावर कृपा असल्यामुळं नाही म्हणले, तुझं इथलं कार्य संपलं, नोकरी गेली, तुला गावाकडे जाऊन कार्य करायचं आहे, अशी बाबांची इच्छा आहे. म्हणजे कीर्तन परंपरा सुरू झाली. त्यांनी त्याच वेळी सांगितलं होतं, तुला कीर्तन करायचं आहे. तिसरीला असताना कीर्तन म्हणजे काय मला माहीत नव्हतं. त्यावेळी सांगितलं होतं, ज्यावेळी तुला काही अडचण येईल त्या अडचणीतून तुला सुटल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून एक करा बाबांनो. ही वागत होते सामान्य, पण नव्हते सामान्य. हां, स्वामीजी दिसायला होते सामान्य, इतरात मिळून मिसळून वागायचे. आणि हेच आहे बरं, सामान्य व्यक्ती विशेष व्यक्ती सामान्यच राहतो, त्यामुळे ती कळत नाही. भामटी लोक लगेच कळतात. सोंग घेऊन येणारी लोक कळतात ना. आता काल सर आमच्या ती सोंग घेऊन एक काल ती कुंडलिनी शक्ती 1 तासात जागवतो म्हणाली. जर मी गेलो जाणार होतो घेऊन पायातलंच, 1 तासात कुंडलिनी जागृत होती.
अनुभवलेला आहे मी. गुरु करून घेतल्यापासून 14 वर्ष तपश्चर्या केली आहे, तरी सुद्धा कुंडलिनी शक्ती जागृत व्हाय नाही. अरे मूलाधार चक्र जागव आहे, नाही तर कुंडलिनी कुठली होईल? षडचक्र जागव व्हायला पाहिजेत, मग कुंडलिनीकडून ही 3 तासात कुंडलिनी दाखवतो काय. आणि त्याच्या पाटणं स्पीकर घेऊन लोक आई साहेब आल्यात आणि कुंडलिनी जागवणार आहेत. यस यस वाय सज समाधी हो मारीन मुस्काडत. अवघड आहे सर. ज्ञानोबांचा 6वा अध्याय काढा, घ्या. ये अजान भाऊ आहेत. कोण? जंगली महाराज. भाऊ कुठे आहे ते? गुडघ्याच्या खाली ज्याचे हात असतात ना ते सत्पुरुष असतात. अजान भाऊ म्हणतात त्यांना काय वाटेल ते शक्य आहे. आमच्यासारख्या भामट्यानं नाही. आणि त्या परंपरेतले आपण आहेत. योग परंपरा आमची आहे. खाण्यावर पिण्यावर फार कंट्रोल आहे. म्हणून बाबांनी सांगितलं कलियुगात तुम्हाला हे शक्य होणार नाही. कीर्तनात तुझा उतार होईल. बास. देवाला आवडेल असं कीर्तन करायचं, बाकीच्यांना आवडू दे. नाही तर चांगलं म्हणून दे, विषय सोडून गेला म्हणून दे, नाहीतर काय म्हणतोय ते म्हणून दे. त्याला आवडलं ना खूप झालं सर. आणि हा उद्देश ठेवून करा. यालाच भक्ती म्हणतात बाबा, याला साधन निष्ठा म्हणतात. आणि जगद्गुरु तुकोबारायांनी कीर्तन जे केले ती देवाला आवडणारी भक्ती केली का आपल्याला? देवाला आवडणारे केलं. म्हणून जगद्गुरु झाले. म्हणून भक्ती आम्ही केली सांडोनी. घरात तांदूळ नव्हतं, पितृश्राद्ध आहे, काळजी केली का? होतं ते बी तांदूळ दिलं. याला उपकार म्हणतात. पेटता पेटना एवढा आहे तरी बी 51 देता येईल. इथं नाव घ्या म्हणते. इथं काय लिहा? आणि नाव नाही घेतलं तर विचारते जाऊन कोण आहे आज लिवायला, कोण होता तो? तुझं 51 गेलं का? तुलाच ते 51त काय येते? 7 दिवस खाऊन गेले आणि 51 आणि विचारा लागले. अवघड आहे बरं बाबा. निष्पृहपणानं भक्ती. भक्ती ही निष्पृहता शिकवते बरं. समर्पण भाव म्हणजे भक्ती आहे. आपलं सगळं सर्वस्व वाळून टाकावं देवावर, त्याला भक्ती म्हणावं. देवा करता देवा कारणे भाव तस्मा. बस त्याच्यावर सगळं समर्पित करा. त्याला तुम्ही सगळं समर्पण केला तर तो आपलं वैभव आपल्याला समर्पित केल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुकोबाराय भक्तीच सांगतात, कारण सगळ्यांना करण्या येण्यासारखं साधन आहे. सांगा बरं, जे संसारावर प्रेम करतात तेच देवावर करणं म्हणजे भक्ती. सोपी व्याख्या. असो म्हणून एकच सांगतो बाबांनो, तुकोबाराय सांगतात आम्ही जी भक्ती केली ती सांडोनी उद्वेग. आमच्या भक्तीमध्ये उद्वेग नाही. त्याचा परिणाम काय झाला? पावलो हे संग सुखयाचे. संग किती मिळाला देवाचा? जेथे जातो तेथे तू माझा संगाती. चालवेसे हाते धरून चालू जाता वाटे तुझाचे आधार. जिथं जाईल तिथं देव आहे. याला संग सुख म्हणतात. संग सुखाचा परिणाम पुढं काय झाला? पावलो हे संग सुख याचे. देवाचा संग अखंड लाभला की पुढची पायरी होते. ऐका, सुखाम्हा झाले धरिता याचा संग. आम्ही उद्वेग सांडूनच केली, मग परत आणि उद्वेग का पळाले म्हणतात? पळाले उद्वेग सांडोनिया. अगोदर चिंतारहितच भक्ती केली, पण सगळ्याच चिंता जातीलच असं नाही. सूक्ष्म ज्या इच्छा असतात त्या देवाच्या संगतीत आल्या की सूक्ष्म इच्छा सुद्धा देवरूप झाल्याशिवाय ते उद्वेग निघून गेले. आणि तुका म्हणे सुख बहु झाले जीवा. म्हणजे आता जीव ब्रह्मरूप झाला. नुसता जीव नाही तर माझी काया ही ब्रह्मरूप झाली. का घडलिया सेवा विठोबाची. विठोबा रखुमाई.
आले जीवा तुका मने सुख भाऊ झाले जीवा तुका भाऊ झाले जीवा तुका म्हणे तुका भाऊ झाले जीवा तुका मने सुख भाऊ झाले जीवा तुका मने सुख भाऊ झाले जीवा तुका म्हणे तुका भाऊ झाले जीवा तुका म्हणे तुका भाऊ झाले जीवा गडलिया सेवा विठोबाची गडली सेवा विठोबाची गडलिया सेवा विठोबाची गडलिया सेवा विठोबाची तुका झाले दरितायांचा संग तुका झाले दरितायांचा संग गडलिया सेवा विठोबाचे गडलिया सेवा विठोबाचे विठोबाचे तुकाराम झाले तुकारामासाठी सुखामा झाले धरितायाचा संग सुखामा झाले धरितायाचा संग सुखामा झाले धरितायाचा संग सुखामा झाले धरितायाचा संग
उद्वेग उद्वेग सांडोलीला पळाले उद्वेग पळाले उद्वेग सांडोलिया पळाले उद्वेग सांडोलिया सुख माझाले करिता सायास सुख माझाले करिता याचा संग तुकाराम 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 जय 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 जय